नाही 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 नाही, हे काय आता? हे खूपच ताणतायत. याला काय अर्थ आहे? हो ना, म्हणजे आता काय करायचं आपण? मला तर काही कळतच नाहीये. आणि असं कसं करू शकतो का ग अक्षरा ते? म्हणजे काही बोलणं नाही, चर्चा नाही, काही सांगितलं नाही, काही फोनवर पण सांगितलं नाही, काही नाही. आणि अचानक अशी घटस्फोटाची नोटीस, असं कसं करू शकतात ती लोक? आई, बाबा, तुम्ही शांत व्हा प्लीज. शांत कसे बसा? अगं घटस्फोटाचे कागद पाठवलेत त्यांनी. आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना विचारतो, मी बोलतो त्यांच्याशी. बाबा ऐका माझं. नाही म्हणजे मला खरंच नाही वाटत हे सगळं. अक्षरा, अगं तुझ्या सांगण्यावरून अधिपतींनी निखिलला पुन्हा नोकरीवर ठेवलं. मला वाटलं त्यांच्या मनामध्ये असं काही नाहीये. मग हे आई, हे अधिपतींनी पाठवलेलं नसतं. ते हे पाठवूच शकत नाही. मला माहिती आहे, त्यांना हे माहित पण नसणार. अक्षू, इतकं कसं खात्रीने सांगू शकतेस तू? मी सांगू शकते बाबा, माझी काही कारण आहेत. अगं पण मग हे पेपर्स कसे काय आले? आणि यांच्यावर साईन सुद्धा नाही अधिपतींची. अगं मला काहीच कळत नाहीये. हे त्यांचं काम नाहीये. हे त्यांचं काम असूच शकत नाही. हे मॅडमनी केलेलं असणार. म्हणजे आम्ही एवढं सगळं करून काही फायदाच झाला नाही? काय बोलताय? काय करू? नाही म्हणजे लग्नात सगळं केलं ना आम्ही. म्हणजे तुला पसंत नसताना, आम्हाला पसंत नसताना सुद्धा लग्न केलंच ना आम्ही त्यांच्याबरोबर तुझं. एवढं सगळं करूनही हे असे पांग फाडत आहेत. बाबा, मॅडमच्या मनाचा थांग कुणालाच लागत नाही. अजय, आकर आकर. आराम. तू खा गे मावशीकडे. ए धनाजी इकडे, शांतताई या या लवकर या लवकर या. उद्या हातातला कप हे धनाजी घेते. अहो अधिपती, तू मस्ती काय लॉटरी बिटरी लागली का काय? बुल्ली लॉटरी काढतोय आपण. असल्या सवय नाहीत आपल्याला, मेहनत करायला लागते मावशी. पेढा घे, चहात बुडवून खा. पण काय झालं ते तरी सांगशील का नाही? तू खा गे, खाशील तर होशील. 16 वर्षाची खंती कार्यकर्ती तू. खा, खायचं काम कर. अरे असंच कसं खायचं? तोंडान खायचं. अरे पण कारण काय आहे? कशासाठी पेढे आणलेत हे कारण कळल्याशिवाय काही तुला काही गोड लागणार नाही का पेढा असंच खाल्ला तर? खा की खा. अरे तसं नाही, पण कारण कळलं तर आणखीन लई गोड लागेल की नाही पेढा? बघा तुम्हाला कारण तर काही मी सांगू शकत नाही, पण असं समजा की मी लई खुश आहे, लई आनंदी. म्हणजे एकदा विषय हार्ड झालेला आहे असं समज. एखादं बक्षीस मिळालंय मला. अरे वा, बक्षीस मिळालं? कुठल्या शर्यतीत भाग घेतला होतास? कुस्ती खेळा गेला होतास? तू बस बस, उत्साही कार्यकर्ती खाली बस. बक्षीस मिळालं असं समज, असं म्हणलं मी तुला. मला लय आनंद झाला. एवढं कारण तुम्हाला पुरेसं नाही काय पेढा खायला? खावा की. अहो असं काय बी नाही अधिपती. अहो तुम्ही आम्हासनी पेढ दिलं तिथंच आनंद आहे बघा आमचा. बरं, ज्याच्याबद्दल तुम्हासनी आनंद झालाय त्याच्याबद्दल तुम्हासनी अभिनंदन. शाबास. आता कसं बोललीस? थँक्यू थँक्यू मावशी, थँक्यू. मग माझ्याकडून पण अभिनंदन. असं थँक्यू आजी. असाच यशस्वी होत राहा. आमच्याकडून अभिनंदन. बाबा धनाजी, तू एक पेढा जास्त घे, पण पुढे मागे जर तुला काही कळलं तर कुणाला काही बोलू नको, एवढं लक्षात ठेव. होय होय मालक, मी कुणाला काय बी नाही सांगत. हा, काय कळलं तर? कुणाला काय सांगू नको तेच मी त्याला सांगितलं ना. परत आणि तेच विचारते तुम्हाला. नाही सर. घ्या. आजी
एक पेढा घे. अरे दिलंस की तू आणखीन काय थोरल्या मालकासनी दे. अरे मग तूच दे की त्यासनी. माझ्या आजचे पेढे त्यासनी काही गोड लागणार नाही, तू दे ग. आणि त्यांनी विचारलं पेढो कशाबद्दल तर काय सांगू त्यासनी. मी तुम्हाला जे सांगितलं तेच सांगतो त्यासनी. एवढा का लोड घ्यायलास? हा वय वय वय. म्या बोलू का? काय बोलायचंय तुला? नाही म्हणजे हो तुमच्या घरचा मॅटर आहे, पण 2 दिवसासाठी का होईना म्या तुमच्या घरातलीच आहे ना. व चालेल का म्या बोललं तर? हा हा नाही, बरोबर आहे. बोल ना तू, बोल बोल सांग. खरं सांगू का, मला नाही वाटत यातलं काही मावशीनं केलंय. हा ना. म्हणजे मग कुणाचं असेल? म्हणजे बघा हे तुमचं घरचंच आहे, पण तरी बी मी सांगते का मावशीला जर का करायचं असतं तर तिनं या दिवसाची वाट कशा पाहिली असती. ती तर कावाच करू शकली असते का नाही? हो खरं हे बरोबरच आहे. असं का करतील ना ते. म्हणजे बोलू का मी आज? चालेल का बोललं तर? नाही नाही, तू बोल ना, तुला काय म्हणायचंय? अगं पण म्या बोलली तर मग उगाच ज्या घरचं मीठ खाल्लं त्या घरात भांडणं लावल्यासारखं होईल ग. अगं हे बघ, तू बोल. तुला काय बोलायचंय, काय सांगायचंय तुला, सांग. ए कसली भांडणं लावणार आहेस तू? बघा म्हणजे जिनं मला आसरा दिला तिला समजा काही खरं माहित असायला पाहिजे म्हणून मी बोलतीये. मास्तरीन बाई, मी का नाही तिला मग अशी फोनवर बोलताना ऐकलंय वकील साहेबांसोबत. हिनच केलंय समज, हिनच पाठवलंय ते कागद, लेटर. ए काय खोटं बोलतेस का तू? बघ म्हणूनच मी सांगत नव्हते. कसं मान्य करेल ही, माहित होतं मला. काय उलट्या काळजाची पोरगी आहे ही. तिला खायला घातलं, प्यायला घातलं, मी सगळी काळजी घेतली आणि माझ्यावर उलट तेच तू आहे. चल इरा, आत्ताच्या आत्ता घराबाहेर हात चल. इरा इरा हात सोड तिचा, हात सोड तिचा. इरा शांत हो. काय चाललंय तुझं हे? का केलंस तू हे? बाबा तुम्ही काय बोलताय? मी खरंच काही केलं नाहीये. असू द्या असू द्या असू द्या. खरं तर ना म्या जे ऐकलं ना तेच बोलले म्या. पण मला यातलं काही बी खरं खोटं करायचं नव्हतं. तुम्ही एवढं 2 दिवस मला सांभाळलं, खाऊ पिऊ घातलं, काळजी घेतली, त्यासाठी थँक्यू बर का मास्तरीन बाई. खरंच थँक्यू. थांब, कुठेही जाणार नाहीस. काय म्हणजे तुला आता ही जवळची वाटायला लागली माझ्यापेक्षा? इरा हे खोटं का बोलेल? मला एक कारण सांग. ही तुझ्यावर खोटा आरोप का करेल, सांग मला. सांग ना इरा, सांग की. मी का करीन ग तुझ्यावर खोटा आरोप? म्हणजे तुला मी हित आलेला आवडला नाही म्हणून मी तुझ्यावर खोटा आरोप करीन होय? हा ए तू गप्प बस. डोकं फिरू नकोस. खोटं बोलतेय, मला सगळं कळतंय. असू दे, मी म्हणली नाही का आत्ताच मला काय बी खरं खोटं करायचं नाही. मी जाते आपली हितनं. हा जा. हा तू एकटी नाही जाणार इथून. म्हणजे नाही, मी तरी का थांबू इथे? माझी माझी सख्खी बहीण मी घर सोडून जावं म्हणून जर इतकं काही करत असेल तर मी हे घर सोडलेलंच बरं नाहीये का? नाही अगं नाही अक्षरा. नाही नाही नाही
म्हणूनच म्हणते मी आहे की तुझ्या बरोबर. सख्या बहिणीशी जर ही अशी वागत असेल तर मग माझं काय करल? चल मास्तरीन बाई, आपण दोघी बी जाऊ. चल. काय चाललंय तुमचं? हा इरा, काय चाललंय? तू असं का वागतेस? अहो बाबा, मी खरंच सांगते, मी काही नाही केलंय. बाबा, ही खोटारडी मुलगी आहे, साफ खोटं बोलतीये ही. तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवताय बाबा? अगं पण ती खोटं का बोलेल? कशासाठी बोलेल हे तरी सांग ना मला. हा सांग की, कारण बी सांग, कळू तितकी समजेल ना. नाही म्हणजे मी राहिली तुमच्या इथं 2 दिवस, राहिले, झोपले, खाल्लं पिल्लं, तुम्ही माझं समजा केलं, समधी काळजी केली. पण याचा अर्थ असं नाही का मी काय बी ऐकून घेईन. स्वाभिमान आहे मला बी. चंचला, दुसऱ्यांच्या दारात भीक मागत आलेल्यांनी स्वाभिमानाच्या गोष्टी करू नये, कळलं ना? अक्षरा, अगं अक्षरा ऐक ना. ताई ताई प्लीज तू जाऊ नकोस. हे बघ, तुला हे सगळं करायची गरज नाहीये. तू प्लीज जाऊ नकोस ना. गरज नाहीये म्हणजे? मी नाही राहू शकत आता इथे. तुझी हीच इच्छा आहे ना मी हे घर सोडून जावं म्हणून. मग आता सोडते मी हे घर. आता नाही अडवायचं मला. ताई तू घर सोडून जावंस अशी माझी खरंच इच्छा नाहीये. अरे वा, पण फोनवर तर तू मग अशी तेच असंच काहीतरी बोलत होती ना. ए तू शांत बसा, नाहीतर बघितलं का, हे असं आहे, चोर तो चोरवर शिरजोर. मास्तरीन बाई, आपण जाऊया चल ग. खरंच अक्षरा, नाही ताई नाही, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. हिला जायचं असेल तर जाऊ दे. पण तू तू प्लीज जाऊ नकोस ताई. आम्ही दोघेही जाणार. ताई प्लीज ऐक माझं. ह्या सगळ्यात माझा खरंच काहीच हात नाहीये. हे बघ, तुला जायचं असेल तर तू जा, पण पण आत्ता नाही. जोपर्यंत हे घटस्फोटाचे कागद माझ्या सांगण्यावरून आले नाहीयेत, हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. त्यानंतर तुला जायचं असेल तर जा, पण हा खोटेपणाचा आरोप माझ्यावर ठेवून जाऊ नकोस ताई, प्लीज. हे बघ, आई बाबाही माझ्यावर अविश्वास दाखवतायत. मी नाही तुला जाऊ देणार. आणि तू जर इथून गेलीस ना, तर ही जी मुलगी बोलतीये ना, हे सगळं खरं आहे असं सिद्ध होईल. आणि मला ते नाही चालणार. हे बघ ताई, मी धाकटी असलं ना, ही तुझी बहीणच आहे ग. हे बघ, मी तुझ्यासारखीच आहे. प्लीज जाऊ नकोस. बरोबर आहे तिचं. अक्षू, अगं तिला पण एक संधी द्यायलाच हवी ना. तिला सिद्ध करू देत ना की तिचा यात काही हात नाहीये. चल, कोणी कुठेही जाणार नाहीये, सगळे इथे राहणार. बस झालं. म्या काय करायचंय? थांबायचंय का जायचंय? तू गेलीस तरच बरं होईल. ती गेली तर मी पण जाईन. मास्तरीन बाई, तू ना माझं खरंच ऐक. यातनं ना काय बी सिद्ध होणार नाही. ती ना आता उगाच वेळ मारून नेते बघ. कळलंच ना उद्या. का तुलाच घाई झालीये का हिला घराबाहेर काढायची? भया, काहीतरीच काय बोलतीस ग? बघ, म्हणजे मला असं वाटतं का चालल, म्या वाट बघती. आणि म्या खरं सांगू का, जर म्या खोटे ठरली ना, तर तुझ्यापेक्षा जास्त आनंद मलाच होईल ग. ठीक आहे, आपण थांबू तोपर्यंत. जावई बापू, जावई बापू, घ्या घ्या, पेढा खावा. पेढा? ती बाई या घरात असताना या घरात काही चांगलं घडलंय? कसं शक्य आहे? हाय का आता? अहो असं बोलून कशापायी तोंड कडू करतायसा? गोडच करा, खावा. नाही पण कसला पेढा आहे सांगा तरी.
हो कशाचं का असणार, आपण आपला खायचा. पेढा काय वाईट बातमीचा असतोय, चांगल्याच बातमीचा असतोय. म्हणजे मला कारण सांगायचं नाही असं तुमच्या मुलीनं सांगितलंय. झालं, घसरली का गाडी परत माझ्या लेकीवर. माझ्या लेकीचा काय बी संबंध नाही, ती गेली मुंबईला. तो पेढा तुमच्या लेकानच दिलाय. अधिपतीने? लय आनंदात दिसत होता. अक्षरा परत येते घरात? खरं सांगू का, शपथ एकदा मला बी असंच वाटून गेलं. वाटून गेलं म्हणजे तसं काही नाहीये. नाही ना. मग कसला पेढा आहे? कशाचा का असेना, आपण आनंद मानून खायचा असं तुमच्या लेकानं सांगितलं मला. अहो 4 वेळा विचारलं कशाचा पेढा ते सांग, पण समजासने हेच सांगितलं. आता म्हणताना मी बी जास्तीचं काय सांगणार तुम्हासनी. आई पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. अधिपती जर एवढा आनंदात आहे, पेढा वगैरे वाटतोय, त्याला कशाने आनंद होणार? म्हणजे अक्षरा घरात येणार असेल तरच खुश होईल ना तो. तुम्ही म्हणताय सर ते खरं असेल ना? नाही म्हणजे सुनबाई परत घरात येणार असेल का हो? आई तसं झालं तर तुमच्या तोंडात साखर पडते. अहो साखर कशा पायी, पेढा खाल्लाय की. एका दिवसात गोड गोड किती खावं माणसानं. मी बी खाल्लंय, तुम्ही बी खावा पेढा. तुमच्या लेकानं आवर्जून तुम्हासनी द्यायला सांगितला. अधिपतीनं आवर्जून सांगितलं मला द्या असं? आई म्हणजे तो असं म्हणाला माझं नाव घेऊन की मला पेढा नेऊन द्या असं म्हणाला? वय तर अहो पुढं गेलेला मागं आला, माझ्या हातात पेढा दिला आणि म्हणला आजे मोठ्या मालकासनी दे. आई आई खरं सांगताय? शपथ घ्या. शपथ. मी कशा पायी खोटं बोलू? अधिपती माझं नाव घेऊन म्हणा. तर कळलंय सगळ्यांना? कुणाला काही प्रश्न? नाही तुम्ही नको, तुम्ही नंतर विचारा. चला पुढचा धडा काढा. आताच परीक्षा झाली. काय झालं? मॅडम आत्ताच परीक्षा झाली आहे, खूप अभ्यास झालाय. तुम्ही एखादी गोष्ट सांगा ना. हा हा चालते चालते. गोष्ट सांगा मॅडम. गोष्ट 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 गोष्ट. थांबा थांबा थांबा. तुम्हाला गोष्ट ऐकायची ना सगळ्यांना? हो. मग तुमच्यापैकीच कोणीतरी गोष्ट सांगा. नाही नाही मॅडम तुम्हीच सांगा, तुम्ही खूप छान सांगतात. हा मॅडम. मॅडम सांगा. मॅडम 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 गोष्ट. अरे मी नेहमीच सांगते ना गोष्ट. आता आज तुमच्यापैकी कोणीतरी गोष्ट सांगायची मला. हा कोण सांगेल गोष्ट? येडस. ढाकले सरकार सांगतील गोष्ट. हो नाही हो नाही. अधिपती ते एकदम जाम भारी गोष्ट सांगतात माहितीये. आम्ही जेव्हा गप्पा मारायला बसतो ना, अहो तेव्हा तेच सांगतात आम्हाला गोष्ट. काय सरकार सांगा सांगा. सरकार सांगतील गोष्ट. सरकार गोष्ट. सरकार गोष्ट. बघा सगळे म्हणतायत. विनय म्हणतोय एवढा, गोष्ट तर सांगावी लागेल तुम्हाला. या इकडे. सरकार 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 गोष्ट गोष्ट. सरकार सरकार गोष्ट. ठीक आहे. तुम्हा सगळ्या गावकऱ्यांच्या विनंतीला तुमच्यासाठी तुम्हाला मान देऊन समस्त गावकऱ्यांसमोर एक गोष्ट सादर करतो आता. हो कुणीकडं तुम्ही? का काय झालं? नाही मी पण म्हटलं गावकऱ्यांमध्ये बसून गोष्ट ऐकावी. इतकी छान गोष्ट सांगणार आहात तुम्ही. बरं 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 ठीक आहे. तर हा गोष्ट मी सांगतो. हा एक चिमणी असते काय आणि एक कावळा असतोय. हो सरकार, ही कावळा आणि चिमणीची गोष्ट नका सांगू, काहीतरी नवीन सांगा ना. ते राजा आणि राणीची गोष्ट सांगा. अरे आता सांगालो ती ऐक की मला. काय तू राजा आणि राणीची गोष्ट सांगतो. हा तर काय होते पोरांनो, एका राज्याचा एक राजकुमार असतोय काय, आणि त्याला दुसऱ्या एका राज्यातली राजकुमारी आवडत असते. आता या दोघांच्या राज्यामध्ये फरक असा असतोय की राजकुमाराचं जे राज्य असते
ते अडाणी राज्य असतं, तिथली काय कोणी शिकलेली नसतात. आणि हे राजकुमारीचं जे राज्य असतं तिथली सगळी हुशार माणसं असतात. पण ह्या हुशार राजकुमारीला ह्यो आपला अडाणी राजकुमार काय आवडत नसते, ती काय त्याला भाव बी घालत नसत्या. पण आपल्या राजकुमाराला तर राजकुमारी आवडत असत्या. ते म्हणतात ना, काही गाठी वरनच बांधले गेलेल्या असतात, देवानच बांधलेल्या असतात. तसं ह्या दोघांच्या लग्नाची गाडवी अंबाबाईनं बांधलेली असत्या. कशी काय चक्र फिरतात माहिती नाही, या दोघांचं लगीनच होतंय.